मालेगावचा भुईकोट किल्ल्याला अतिक्रमणाचा विळखा. खंदकावर घरं, बुरुजावर खिडक्यांच्या भोवती अतिक्रमणं झालेली आहेत. 365 अतिक्रमित घरं, 2 धार्मिक स्थळं तर 4 व्यावसायिक अतिक्रमणं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा ती झोपडपट्टी जवळपास सरकत आली आणि भुईकोट किल्ल्याला इजा होऊ लागली, त्याचं विद्रुपीकरण होऊ लागलं आणि खंदकामध्ये जमातखाना बांधून घेतला. एका नगरसेवकाने, माजी नगरसेवक, त्यांनी त्या ठिकाणी जमातखाना बांधला. जमातखाना बांधल्या म्हटले एक प्रकारे त्या किल्ल्याला विद्रुपीकरण तर झालं, तो खंदक बुजून टाकला. मालेगाव शहराची ओळख असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या चारही बाजूने पूर्णपणे अतिक्रमण झालेले आहे. कोर्टाच्या निर्देशन आल्यानंतरही ते अतिक्रमण काढण्यामध्ये कुठेतरी राज्य सरकार, पुरातत्व खातं हे अपयशी ठरताना दिसतंय. म्हणून मी राज्याच्या पुरातत्व खाता आणि राज्य सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर ते अतिक्रमण त्यांनी काढावं. अन्यथा कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही ते संघर्ष करू आणि जोपर्यंत ते अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत आम्ही या संघर्षासाठी कार्य करू. या किल्ल्याच्या परिसरात मोठी जागा उपलब्ध आहे. खंदक आता मोकळे होणार आहेत. अतिक्रमण जर काढले गेले तर परत मोठी जागा मिळणार आहे. इथं मालेगाव हाट सारखे उपक्रम चालू करता येतील, जिथं मालेगावातल्या स्थानिक कलाकारांना, महिलांना त्यांच्या वाणी, म्हणजे त्यांचं जे काही खाणपिण्याची जी संस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवता येतील. मालेगावात उत्पादित होणाऱ्या साड्या, लुंगी हे आणता येईल. मालेगाव परिसरात जे फळावर तयार होतं ते तिथं आपल्याला विकता येईल. महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात वाव देता येईल आणि अशा अनेक गोष्टी ह्या मालेगाव किल्ल्याच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. पण आता मात्र गरज आहे याच्यावरचं अतिक्रमण दूर होण्याची. आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य मालेगावकरांचा, ह्या उत्तर महाराष्ट्रातील लोकांचा ह्या विषयावर आता संयम संपत आलेला आहे असं मला वाटतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.